मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता एक मूलभूत प्रश्न विचारणार आहे. फंडामेंटल क्वेश्चन. तो म्हणजे तुम्ही जीवनामध्ये जे काही करता ते कशासाठी करता हो? व्हॉट इज द पर्पज ऑफ डुईंग एनिथिंग? काही कशासाठी करता? हा युनिव्हर्सल प्रश्न आहे. हा जर प्रश्न कोणालाही विचारलात तर यातून एकच उत्तर निघतं की आम्ही जीवनामध्ये जे जे करतो ते एकाच गोष्टीसाठी करतो आणि ती गोष्ट म्हणजे आनंद मिळवण्यासाठी. बस. याच्या पलीकडे कोणाचा काही पर्पज नसतो, कोणाचं काही उद्दिष्ट नसतो. व्हॉट एव्हर वी डू हे आपण आनंद प्राप्त करण्यासाठी करत असतो. पण आपण जर प्रत्यक्ष जीवनाच्या प्रवाहाकडे बघितलं तर आपण खरंच आनंदी असतो काय हो? मला विचाराल तर मला असं वाटतं की बहुतांश लोक आनंदी नसतात. संघर्ष करत असतात जीवनाशी आणि त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता असते त्यांच्यामध्ये. हवा काय असतो? आनंद. अनुभव काय असतो? अस्वस्थता. म्हणून मी काय केलं मित्रांनो, मी ज्यावेळेस माझ्या जीवनाकडे बघितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी एक अतिशय स्वस्थ, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आलेलो आहे. आणि मग मीच स्वतःला प्रश्न केला की हे सगळे आनंद क्षण जे मी मिळवले, जे मी वेचले, ते कशामुळे वेचले? काय केलं मी? असं काय केलं जीवनामध्ये ज्यामुळे मी एक आनंदी आयुष्य जगू शकलो? आणि मग मी एक लिस्ट काढत गेलो. मित्रांनो, त्यातून मला 18 अशा गोष्टी सापडल्या, ज्या गोष्टी केल्यामुळे मी आनंदी झालो. त्याच 18 गोष्टी मी या पुस्तकामध्ये मांडल्या आहेत. कारण याला मी माझा आनंद योग म्हणतो. या 18 गोष्टी यामध्ये मांडलेल्या आहेत. बरेच वेळा आपल्याला कळत नाही की आपला आनंद कशात आहे. आणि तो आनंदाचा क्षण निघून गेल्यानंतर आपण विचार करत बसतो की अरे, आपल्याला तर आनंद प्राप्तच झाला नाही. पण असं नाहीये. बऱ्याच छोट्या-छोट्या आणि मोठ्या गोष्टी अशा असतात, ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात. तेच मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. मग मी काय करणार आहे? मी असं ठरवलं, की या पुस्तकातले काही चॅप्टर्स, काही प्रकरणं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. ऐकायला देणार आहे. कारण याचं जसं हे प्रिंट बुक एक सॉफ्ट कव्हर कॉपी देखील आहे, तसं ह्याचं ऑडिओ बुक देखील आहे. हे दोन्ही पुस्तकं Amazonवरती उपलब्ध आहेत. ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर मी ह्यातली काही चॅप्टर्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला देणार आहे. ऐका, इंटरेस्टिंग आहे. आणि जर तुम्हाला ती आवडली, तुम्हाला जर असं वाटलं की हे इंटरेस्टिंग आहे, याचा मला काहीतरी उपयोग आहे, देन यू कॅन गो अँड बाय इट. त्याचं जे पूर्ण पुस्तक आहे ते तुम्ही जाऊन विकत घेऊ शकता. पण निदान आपल्याला कळलं तरी पाहिजे. आपल्या एकंदरीत जीवनाच्या सगळ्या धबागड्यामध्ये आपल्याला खरं असं काहीतरी आहे, कोणीतरी लिहिलंय याचा परिचय देखील नसतो. आपल्याला माहिती देखील नसतं. म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे की ऐका. सी इफ इट मेक्स एनी सेन्स टू यू. सी इफ इट मेक्स ऑर क्रिएट्स एनी इंटरेस्ट इन यू. असलं तर ते अख्खं पुस्तक घ्या आणि वाचा किंवा ऐका, विच एव्हर पॉसिबल. तर आपण ह्यातले काही चॅप्टर्स ऐकण्याचा प्रयत्न करूया. ऐका आणि बघा तुम्हालाही तुमचा आनंद योग सापडतोय काय. धन्यवाद. आनंद योग. लेखक प्रदीप पवार. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आनंद योग. मनोगत. जीवनाचं उद्दिष्ट काय? आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय हा प्रश्न जेव्हा मी विचारतो त्यावेळेला अनेकांच्या चेहऱ्यावर
मला प्रश्नचिन्ह दिसून येतात. याचं कारण अनेकांनी स्वतःला हा प्रश्न कधी विचारलेलाच नसतो. पण मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर तसं काही फार अवघड नाही आहे. माझ्या मते जीवनाचं प्रमुख उद्दिष्ट एकच असतं आणि ते म्हणजे जीवन स्वस्थ, आनंदी आणि समाधानी बनवणं. कारण आपण जीवनामध्ये जे काही करतो ते आनंदी होण्यासाठीच करतो. त्यामुळं यापेक्षा वेगळं उद्दिष्ट असण्याचं काही कारणच नाही. या प्रश्नाचं उत्तर इतकं सरळसोट असून सुद्धा प्रत्यक्षात तसं होताना आपल्याला दिसत नाही. जीवनाचं उद्दिष्ट आनंद प्राप्त करणं असून देखील जगामध्ये लोक आनंदी असलेले आढळत नाहीत. याउलट जीवनात अनेक गोष्टीखाली चिरडले जाऊन लोक आनंदरहित जीवन जगत असलेले आपल्याला दिसतात. याचं कारण काय? माझ्या मते याचं एकच कारण असू शकतं आणि ते म्हणजे जीवनाचा खेळ कसा खेळायचा हेच अनेकांना ठाऊक नसतं. आपण जन्माला येतो, हळूहळू मोठे होऊ लागतो, शाळेत जाऊ लागतो, कालांतरानं आपल्याला थोडी समज येऊ लागते आणि त्या समजुतीवर आपण काही ठोकताळे बांधतो आणि त्या अनुषंगानं आयुष्य जगू लागतो. जीवनाविषयीची आपली मूलभूत समजूत आणि त्यातून उत्पन्न झालेली आपली धारणा आणि आपला दृष्टिकोन हेच आपल्या जीवनाचे दिशादर्शक ठरतात आणि त्यांच्या अनुषंगानंच आपण जीवन जगत राहतो. या प्रक्रियेमध्ये जर आपली समजूत, धारणा किंवा दृष्टिकोन दूषित बनला गेला तर तो आपल्या जगण्यावर परावर्तित होतो आणि आपल्या जीवनावर तसेच पडसाद उमटत राहतात. म्हणून जीवनाला आनंदी आणि सुखमय बनवण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची जाणीव असणं गरजेचं असतं. दुर्भाग्यानं आपल्या जन्माबरोबर कोणतंही ऑपरेटिंग मॅन्युअल येत नसल्यामुळं नेमकं जगायचं कसं, विकसित व्हायचं कसं आणि स्वस्थ तसंच आनंदी व्हायचं कसं हे आपल्यालाच शोधावं लागतं. जगातल्या फार थोड्यांना याचा शोध घेता येतो आणि उरलेले आपलं जीवन चाचपडत रांजत गांजत जगताना आपल्याला दिसतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण माझं जीवन जगत असताना त्याला मुक्त आकार देऊन स्वस्थ, आनंदी आणि समाधानी कसं बनायचं याचे काही मूलभूत सिद्धांत मला उमगले, ज्यामुळं मी ही जीवनाची चाल अतिशय आनंदानं आणि तृप्तीनं व्यतीत करू शकलो. ज्या सिद्धांतांच्या आधारे मी जीवन जगलो ते सिद्धांत तुम्हालाही समजावेत हेच या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सिद्धांत साधे, सोपे आहेत. यामध्ये कोणतीही क्लिष्टता नाही किंवा समजायला आणि आचरणात आणायला अवघड नाही. गल्लीत क्रिकेट खेळणारा त्याला क्रिकेटच म्हणत असतो. जर त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीची खेळी कळली तर त्याचा गल्लीतला खेळ जसा त्याला पोरखेळ वाटू शकतो, त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याला जगण्याचे काही मूलभूत सिद्धांत कळत नाहीत तोपर्यंत आपलं जगणं हे एखाद्या असंघटित खेळाप्रमाणेच भासतं. जगण्याला बरेच आयाम असतात. भावनिक आयाम असतो, मानसिक आयाम असतो, प्रापंचिक आयाम असतो, सामाजिक आयाम असतो, महत्त्वाकांक्षेचा आयाम असतो, स्वयंविकासाचा आयाम असतो आणि या सर्व आयामांवर जगण्याची जर स्पष्टता आपल्याला असेल तर जगण्याचा हा खेळ शिताफीनं खेळता येतो. नाहीतर या खेळाचा खेळखंडोबा होतो. आनंदी जगण्याला एक प्रकारचं संतुलन लागतं आणि बऱ्याच वेळा या संतुलनाचा पाया आपल्या लहानपणीच्या जडणघडणीमध्ये असतो. लहानपणीत जर जगण्याचं संतुलन बिघडलं तर जीवन भरकटत जातं. माझ्याही जीवनाचं असंच झालं. मला कळायला लागल्यापासून मी जरा संवेदनशीलच होतो. लहान सहान गोष्टींचा माझ्यावर परिणाम व्हायचा. जसा मी वाढू लागलो तसतसा माझ्या घरातल्या परिस्थितीचा माझ्यावर परिणाम होऊ लागला. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणानं निर्माण होत असलेल्या कलहानं मी असुरक्षित होत गेलो. माझ्या आईवडिलांमध्ये होणारे प्रापंचिक वाद देखील मला अस्वस्थ करत होते. पुढं माझा थोरला भाऊ जो माझ्यापेक्षा 7-1 वर्षांनी मोठा होता, जरा तरेवाईकच होता, त्याच्या आणि वडिलांच्या नात्यातला दुरावा
मला अस्वस्थ करत असे. पुढं जसजशी माझी समजूत वाढू लागली आणि माझ्या आईवडिलांच्या वादाचे विषय समजू लागले, तसतसा मी अधिकच असुरक्षित होऊ लागलो. माझ्या वयाच्या 9व्या वर्षी एक क्षण असा आला की मला ही अस्वस्थता आणि असुरक्षितता सहन होईना आणि या वातावरणामध्ये राहण्याच्या ऐवजी आपण कुठेतरी इथून निघून जावं असं वाटू लागलं. आणि यातूनच मला एखाद्या निवासी शाळेत जाण्याची कल्पना सुचली. माझे काही चुलत मामे भाऊ बेळगावच्या लष्करी शाळेत असल्यामुळं मला तीच एक निवासी शाळा ठाऊक होती. मला तिथं घालण्याचा प्रस्ताव मी माझ्या पालकांसमोर मांडला आणि कसं कुणास ठाऊक त्यांनी तो स्वीकारला आणि त्यातले सर्व सोपस्कार पूर्ण करत मी बेळगावच्या लष्करी शाळेत पोहोचलो. आपण या सर्व कौटुंबिक कलहापासून आणि सततच्या असुरक्षिततेच्या भावनेतून आता मुक्त होऊ असं मला वाटलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. पण माझ्यापुढं काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. माझी शाळा आणि तिथली शिस्त मला न मानवणारी होती. त्याउपर तिथल्या मोठ्या मुलांचा होणारा त्रास हा माझ्या सहनशीलतेच्या पलीकडचा होता. आणि मी या कलहातून आणि असुरक्षिततेच्या गर्तेतून गेलो आणि पुढं 6 वर्ष माझं जीवन नरकमय यातना सोसत गेलं. या नरकातून बाहेर काढायच्या विनवण्या मी अनेक वेळा माझ्या पालकांकडे केल्या, पण त्यांनी आपल्या कानावर हात ठेवले आणि ज्या उद्देशानं मी या ठिकाणी आलो होतो तो उद्देश असफल झाल्याची जाणीव मला झाली. नाईलाज म्हणून मी जीवनाच्या गतीला शरण गेलो. वयाच्या 17व्या वर्षी मी एखाद्या कैद्याप्रमाणे या तुरुंगातून सुटलो. पण इतक्या वर्षांनी मिळालेली मुक्ततासुद्धा मला मानवली नाही आणि मी नुसता सुटलो नाही तर मोकाट सुटलो. लगेचच मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या जीवनानं एक अनपेक्षित वळण घेतलं. चित्रपटामध्ये काम करण्याचं मला काही विशेष असं आकर्षण नव्हतं, पण या एका गोष्टीनं मला त्याच्या विवरामध्ये खेचत नेलं आणि त्यामुळंच मी मुंबईला जाण्याचा विचार केला. वयाच्या 21व्या वर्षी कसलाही ठोस आधार नसताना मी मुंबईत पाय ठेवायचं धाडस केलं. पण कदाचित माझ्या गाभ्याशी असलेल्या असुरक्षिततेनं मला पुन्हा एकदा असुरक्षिततेच्या गर्तेत ढकललं. मुंबईनं मला जगण्याचे असे काही रंग दाखवले की ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. व्यावसायिक स्तरावर काही घडत नव्हतं आणि मुंबईत टिकून राहण्याचा संघर्ष संपत नव्हता. मी अनेक वर्ष कोणाच्या तरी घरात एखाद्या आश्रितासारखा राहिलो. अनेक दिवस जुन्या पुराण्या बडक्या घरात घालवले. जेवणासाठी झोपडपट्टीतल्या खानावळींचा आश्रय घेतला, तर अनेक दिवस न जेवता काढले. माझा हा झगडा 9 वर्ष चालला आणि शेवटी वयाच्या 30व्या वर्षी नाइलाजानं स्वगृही परतलो. आपण पूर्णपणे दिशाहीन झालेलो आहोत हे माझ्या लक्षात आलं आणि इथं मला खऱ्या अर्थानं जाग आली. आपण सुरुवातीपासूनच जीवनाचं गणित चुकीच्या पद्धतीनं सोडवत आलेलो आहोत याचा मला साक्षात्कार झाला आणि वेठीला काहीही नसताना जीवनाला नवीन आकार देऊन सावरण्याचा प्रयत्न मी करत गेलो. पुढची जवळजवळ 20 वर्ष मला माझं जीवन सावरण्यात गेलं, पण ते मी कशा प्रकारे सावरत गेलो ते मी या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित यातले काही सिद्धांत तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतील. ज्या विचारांनी आणि संकल्पनांनी माझ्या विस्कटलेल्या जीवनाला आकार आला आणि त्यानंतरची जवळजवळ 26 वर्ष मी स्वस्थ, आनंदात आणि समाधानात व्यतीत केली. याच संकल्पनेला मी आनंद योग असं संबोधलं आहे. हाच आनंद योग तुम्हाला सांगण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. बऱ्याच वेळा असा चष्मा गळ्यात अडकवून लोक सर्वत्र चष्मा शोधत असतात. तशाच प्रकारे काही गोष्टी आपल्यातच असतात, पण आपण त्यांचा कधी विचार करत नसतो आणि अनेक जण जसं मृगजळाच्या मागं धावतात त्याप्रमाणे आपण सुद्धा इतरांनी ठरवलेल्या आनंदाच्या मृगजळामागं धावत राहतो. जर तुम्हाला माझ्या या विचारांचा, दृष्टांतांचा, संकल्पनांचा
आणि सिद्धांतांचा काही उपयोग झाला तर हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा उद्देश सफल झाला असं मी समजेन. परिवर्तनाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुमच्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. शुभहस्ते पंथानाः सन्तु. प्रदीप पवार. आनंदयोग. प्रकरण पहिलं. पहिला दृष्टांत. ज्या गोष्टीनं माझं जीवन बदलू लागलं ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत अपयशाचा बोजा खांद्यावरून वाहून मी पार हताश झालो होतो. माझ्याबरोबरचे लोक एव्हाना जीवनामध्ये स्थिरावले होते, पण इतक्या वर्षामध्ये माझ्या वाट्याला मात्र अपयशाव्यतिरिक्त काहीच आलं नव्हतं. मी या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी सर्व प्रयत्न करत होतो. वेळ वाईट आली की आपण आपली अक्कल देखील गहाण ठेवतो. त्याप्रमाणे कोण काय सांगेल ते उपाय मी करून बघत होतो. या प्रक्रियेमध्ये मी आध्यात्मिक गुरूंना भेटलो, ज्योतिषांना भेटलो, मांत्रिकांना भेटलो, वास्तुशास्त्रज्ञांना भेटलो, न्यूरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर्स आणि कोण भेटेल ते आणि जे जे सांगतील ते ते करून बघत होतो. पण मला कुणाचाही कसलाही अनुभव आला नाही. आपल्याला जे अपेक्षित जीवन आहे ते कदाचित आपल्या भाग्यातच नाही असं मला वाटू लागलं आणि वाट्याला आलेल्या जीवनाशी समझोता करायचं मी ठरवलं. याच दरम्यान माझ्यासमोर जगण्याची एक नवी संकल्पना उभारली आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न मी करू लागलो. या संकल्पनेनं जगाकडं आणि जगण्याकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला दिला. त्या दृष्टांताच्या मते अस्तित्वाला 2 आयाम असतात, एक ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा सब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह याचा अर्थ स्थूल पदार्थ आणि सब्जेक्टिव्हचा अर्थ सूक्ष्म किंवा अदृश्य. आणि या आयामांच्या गाभ्याशी एकच गोष्ट असते, ती म्हणजे ऊर्जा अर्थात एनर्जी. म्हणजे ज्या स्थूल स्वरूपाच्या जगामध्ये आपण वावरतो ते जरी आपल्याला स्थूल जाणवत असलं तरी प्रत्यक्षात ते ऊर्जेचंच प्रकटीकरण असतं. कारण सगळं स्थूल अस्तित्व हे अणूपासूनच उत्पन्न झालेलं असतं. यालाच आईन्स्टाईन E=mc² म्हणतात. हीच गोष्ट जर सोप्या पद्धतीनं समजून घ्यायची म्हटली तर आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही जरी आपल्याला स्थूल स्वरूपात दिसत असली तरी ती प्रत्यक्षात ऊर्जाच असते. पण आपण ती मिळवायला फक्त आपल्याला ठाऊक असलेले स्थूल किंवा पारंपरिक निकषच लावतो. म्हणजे आपल्याला जर पैसे हवे असतील तर ते मिळवण्यासाठी आपण सगळे पारंपरिक प्रयत्न करतो. नोकरी करतो, व्यवसाय करतो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, इतर ठिकाणी पैसे गुंतवतो वगैरे वगैरे. आपण हे सर्व पैशाचं स्थूल स्वरूप गृहीत धरूनच करतो. पण मला समजलेल्या या नवीन संकल्पनेमध्ये मला हे लक्षात आलं की जसा मी पैशाचं स्थूल स्वरूपच विचारात घेतलं तसं मी त्याचं सूक्ष्म स्वरूप जे ऊर्जेचं आहे ते देखील विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे पैसा, घर, गाडी किंवा या त्रिमितीच्या जगामध्ये आपल्याला जे काही हवं असतं त्याचे दोन्ही आयाम जोपर्यंत आपण विचारात घेत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला सहजी प्राप्त करता येत नाही. जर इथं प्रत्येक गोष्टीच्या गाभ्याशी ऊर्जाच आहे तर त्याला त्याची एक वारंवारता, फ्रिक्वेन्सी आणि एक कंपन असणार. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीच्या वारंवारतेला ट्यून होणं गरजेचं असतं. यालाच अनुनाद, रेझोनन्स म्हणतात. हा सिद्धांत जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मला काहीतरी नवीन आणि वेगळं कळल्यासारखं वाटलं.
या सिद्धांताचा खोल अभ्यास केल्यावर मला हे लक्षात आलं की आपल्याला जीवनामध्ये यश, पैसा, कीर्ती आणि स्वास्थ्य हवं आहे. पण आपण आपल्या आंतरिक स्तरावर या सर्व गोष्टींच्या फ्रिक्वेन्सीला नाही आहोत. मला हे लक्षात आलं की माझी मनस्थिती यशस्वी व्यक्तीची नसून अयशस्वी व्यक्तीची होती. आपल्याला यश, पैसा कशाला हवा असतो? तुम्ही म्हणाल जीवन चांगल्या प्रकारे जगायला. पण तुम्ही जर त्याच्याही आत गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये यश, पैसा, प्रतिष्ठा आल्यावर तुम्हाला खोल स्तरावर सुरक्षित वाटणार असतं म्हणून हवा असतो. म्हणजे सुरक्षितता ही यशाची फ्रिक्वेन्सी आहे. आणि माझ्यात तर लहानपणापासून असुरक्षितताच भरली होती. जाणीवेच्या स्तरावर जरी मला ती सारखी जाणवत नसली तरी माझ्या नेणिवेच्या म्हणजे अंतर्मनाच्या स्तरावर तीच माझ्यातून कंपन पावत होती. त्यामुळं मला यश हवं आहे ही माझी इच्छा असली तरी माझी आंतरिक मनोवस्था त्याच्याशी जुळत नव्हती. हा दृष्टांत माझ्यासाठी फार निर्णायक ठरला. कारण हा सिद्धांत मला कळल्यानंतर आणि त्याचा मी सखोल अभ्यास केल्यानंतर मी माझी बिघडलेली आंतरिक लय दुरुस्त करायच्या कामाला लागलो. आणि जसजशी माझी आंतरिक अवस्था, फ्रिक्वेन्सी लयात येऊ लागली तसतशी माझ्या जीवनामध्ये मला हव्यात अशा गोष्टी घडायला सुरू झाल्या आणि मी सुखावू लागलो. या सिद्धांतामुळं मला खऱ्या अर्थानं माझा आनंद योग सापडला. दुसरं प्रकरण, सुरवंटाचं फुलपाखरू झालं. जसा मला ऊर्जेचा, व्हायब्रेशनचा आणि फ्रिक्वेन्सीचा सिद्धांत कळला तसा माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला लागला. आता मला लक्षात यायला लागलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला हव्यात अशा गोष्टी जर घडत नसतील तर त्याला इतर कोणतीही गोष्ट, व्यक्ती किंवा नशीब कारणीभूत नसतं. त्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो. मला हे लक्षात येऊ लागलं की एका खोल स्तरावर आपण ज्या फ्रिक्वेन्सीवर आहोत त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट माझ्या लक्षात आली की इथं फक्त स्थूलच गोष्ट त्यांच्या गाभ्याशी ऊर्जा नाहीत, तर इथं प्रत्येक गोष्टीलाच एक व्हायब्रेशन आहे आणि एक फ्रिक्वेन्सी आहे. मला हेही लक्षात आलं की आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांना आणि त्यांच्याबरोबर निर्माण होणाऱ्या भावनांना देखील कंपन असतं, जे आपल्यावर परिणाम करत असतं. हे कळल्यानंतर आपण असे अपयशाच्या गर्तेत का सापडलो आहोत हे मी ऊर्जेच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून तपासण्याचा प्रयत्न केला आणि मला माझ्या आतमध्येच दडलेली कारणं सापडली. पहिल्या स्तरावर मला हे सापडलं की लहानपणापासून मी अनुभवत आलेल्या परिस्थितीमुळं माझ्यामध्ये इतकी असुरक्षितता भरलेली होती, इनसिक्युरिटी भरलेली होती की मी त्या असुरक्षिततेच्याच फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत होतो. माझ्यामध्ये क्षमता असून देखील माझ्या वाट्याला उल्हासदायी काही आलं नसल्यामुळं माझ्यामध्ये कमतरतेची भावना रुजली गेली होती. माझ्या संघर्षाच्या काळामध्ये अनेकांकडून जो अपमान आणि अवहेलना मी अनुभवली त्याचा राग आणि तिरस्कार माझ्यात दाटून बसला होता, ज्यामुळं माझ्या स्वभावामध्ये एक प्रकारचा कडवटपणा आला होता, जो एक कंपन म्हणूनच माझ्यातून बाहेर प्रक्षेपित होत होता. या सगळ्यामुळं मला हे लक्षात आलं की माझ्या जीवनाची गती एका खोल स्तरावर मीच अडवली होती. आता सिद्धांत तर पटला होता, आपण जीवनामध्ये का पुढे जाऊ शकलो नाही याचं कारणही कळलं होतं, पण आता करायचं काय हे लक्षात येत नव्हतं. आपल्यातून प्रक्षेपित होणारी ही नकारात्मक कंपनं थांबवायची कशी हा प्रश्न माझ्यासमोर होता. याच वेळी एक विलक्षण घटना माझ्या जीवनामध्ये घडली
आणि द प्रॉमिस ऑफ एनर्जी सायकोलॉजी हे डेव्हिड फेन्स्टीन यांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्या हाती पडलं आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. आता मला माझ्या अपयशाची कारणं ठाऊक होती. त्यातून बाहेर कसं पडायचं याचा नकाशाही होता, पण अद्याप अनुभूती नव्हती. या पुस्तकामध्ये मला मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर हे नवीन तंत्र कळलं. याचा मी अभ्यास करू लागलो आणि माझ्या अस्तित्वाच्या खोल स्तरावर संस्कारित झालेल्या नकारात्मक भावनांचा निचरा व्हायला सुरुवात झाली. लहानपणापासून माझ्या मनामध्ये चिकटून बसलेल्या असुरक्षिततेला मी काढून टाकू लागलो. माझ्यातल्या कमतरतेच्या भावनेला मी काढू लागलो. अपयशामुळं निर्माण झालेल्या नकारात्मक दृष्टिकोनाला आणि भावनांना मी या तंत्राच्या साहाय्यानं काढू लागलो. याचा पहिला परिणाम मला माझ्या मनस्थितीवर झालेला आढळला. माझ्या मनावर झालेलं जडत्व कमी होऊ लागलं. मी कितीतरी प्रमाणात सकारात्मक होऊ लागलो. माझा उत्साह वाढत होता. आरोग्य सुधारू लागलं होतं. माझ्यात एक प्रकारची उमेद जागृत झाली. माझ्या मनातून भीती निघून गेली आणि नवीन नवीन सृजनात्मक कल्पना माझ्या मनामध्ये येऊ लागल्या. याच दरम्यान मी माझं व्यक्तिविकास नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं. उत्साहानं पुस्तक लिहिलं खरं, पण ते छापायला ₹1 नव्हता. कर्मधर्म संयोगानं अनेकांनी मला पुस्तकाच्या DTP पासून कागद, छपाई ते अगदी बाइंडिंग करण्यापर्यंत ₹1 अपेक्षा न करता सहकार्य केलं आणि मी पुस्तक छापू शकलो. गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये घडलेली ही पहिली आश्चर्यकारक घटना होती. या घटनेनंतर मला लक्षात येऊ लागलं की मी जे माझ्या अंतरंगावर काम करतो आहे त्याचे परिणाम मला माझ्या जीवनात दिसू लागले आहेत. यानंतर जसजशी माझ्या मनाच्या खोल स्तराला अनेक वर्षे चिकटलेली नकारात्मकता मी काढायला सुरुवात केली, तसतशी माझ्या जीवनाला गती येऊ लागली. मला अनेक ठिकाणाहून व्याख्यानांना आणि कार्यशाळा घेण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली आणि जवळजवळ 20 वर्ष अपयशाच्या दलदलीत अडकलेली माझ्या जीवनाची गाडी त्यातून बाहेर पडू लागली. झाकोळून गेलेल्या माझ्या जीवनाला एका चंदेरी प्रकाशाची किनार दिसू लागली आणि माझ्यातला आनंद जागृत होऊ लागला. या सिद्धांतानं माझ्यातल्या सुरवंटाचं एक रंगीबेरंगी फुलपाखरू होऊन आकाशामध्ये भरारी घेऊ लागला. प्रकरण 3. आणि अखेरीस मला मार्ग मिळाला. ऊर्जेचा सिद्धांत जसा मला समजला तशी माझ्या जीवनाला गती येऊ लागली. माझ्या अपयशामध्ये माझ्याच आतल्या दूषित भावना कारणीभूत होत्या. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांच्यावर काम करू लागलो, ज्याचे परिणाम मला माझ्या दैनंदिन जीवनावर दिसून येऊ लागले. गेल्या जवळजवळ 30 वर्षामध्ये माझं जीवन जे शीड नसलेल्या होडीप्रमाणे भरकटलं होतं त्याला ताब्यात आणायला थोडा वेळ तर लागणार होता. पण ज्या एका गोष्टीनं माझ्या जीवनाला गती मिळाली ती गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. माझ्या लहानपणीची भावनिक फरफट, माझा शाळेतला भयाण अनुभव आणि त्यानंतरची जगण्यासाठीची कुत्तर ओढ आणि मुंबईचं मैदान सोडून स्वगृही पळून येणं, यामुळं मी दिशाहीन झालो होतो. आता पुढं नेमकं काय करायचं हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न होता, कारण मला काही मार्गच दिसत नव्हता. मग एके दिवशी मी हा गुंता सोडवायचा ठरवला. मी स्वतःला म्हटलं की आता इथून पुढं नेमकं काय करायचं याची आपल्याजवळ कोणतीही ब्ल्यू प्रिंट नाही. मग आता पुढं जायचं तर कोणत्या दिशेने जायचं या प्रश्नाचं मला काही उत्तर मिळत नव्हतं. इतक्यात माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आपल्याला आता इथून पुढं जे करायचं आहे त्यातून आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे. हा प्रश्न मनामध्ये उत्पन्न होताच
तत्काळ मनातून आवाज आला, आनंद. बरोबर, मला आनंद मिळवायचा होता. ही गोष्ट स्पष्ट झाल्यावर मला असा प्रश्न पडला की अशी कोणती गोष्ट आहे जी केल्यामुळं आपल्याला आनंद मिळेल. क्षणाचाही विलंब न लावता माझ्या मनातून उत्तर आलं की मला लोकांशी स्वयंविकासाबद्दल बोलायला आवडेल, त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल. जीवनामध्ये पहिल्यांदा मला खरा आनंद कशात आहे ते आज कळलं होतं. आत्तापर्यंत जे सिनेमा नाटक केलं ते वाट्याला आलं म्हणून केलं होतं. मी खऱ्या अर्थानं त्यामध्ये कधी रमलो नव्हतो. पण आज मला माझी आंतरिक ओढ काय आहे हे कळलं होतं. आता पुढचा प्रश्न होता की हे ठीक आहे, पण आपण बोलणार कोणासमोर आणि आपण बोललेलं ऐकणार कोण? पण असं म्हणतात की तुमच्या अंतस्थाला काय भावतंय हे जर तुम्हाला कळलं तर ती गोष्ट तुमच्याजवळ आणायला सारं अस्तित्व प्रयत्न करतं. आणि माझ्या बाबतीत बरोबर तसंच झालं. मला ठाऊक नसलेल्या ठिकाणाहून लोक मला भेटायला येऊ लागले. काही लोक सल्ला घ्यायला माझ्याकडे येऊ लागले. गेल्या 30 वर्षामध्ये मी व्यावहारिक स्तरावरती जरी अपयश अनुभवत असलो तरी माझ्यातल्या मानसशास्त्राविषयीच्या आणि अध्यात्माविषयीच्या गोडीमुळं मी विपुल वाचन आणि अध्ययन केलं होतं. याचा उपयोग मला लोकांना मार्गदर्शन करताना होत होता. बघता बघता मला शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांसाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं. वर्तमानपत्रांमधून माझे लेख छापून येऊ लागले. महाराष्ट्रातल्या एका लोकप्रिय साप्ताहिकातून माझे दर आठवड्याला लेख छापून येऊ लागले. बघता बघता मला प्रसिद्धी मिळू लागली आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये मी व्याख्यानं देऊ लागलो. माझ्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी होऊ लागली आणि दिवसागणिक माझी प्रगती होत गेली. अपयशातून यशाकडे घेऊन जाणाऱ्या मला सापडलेल्या सिद्धांताविषयी मी बोलू लागलो आणि मी वापरत असलेली तंत्र लोकांना यामध्ये शिकवू लागलो. लोकांनाही या तंत्राचा उपयोग होऊ लागला आणि माझं आयुष्यही अपयशाच्या सावटातून बाहेर पडू लागलं. जीवनामध्ये हवं असलेलं यश, पैसा, प्रसिद्धी सगळं काही आता मला मिळू लागलं होतं. माझ्या जीवनाला आता गती तर येत होतीच, त्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ देखील प्राप्त होऊ लागला होता. कशामुळे झाला हा फरक? पहिली गोष्ट म्हणजे इतकी वर्ष अयशस्वीरित्या पारंपरिक उपायांच्या मागं न लागता मी मला समजलेला नवीन ऊर्जेचा सिद्धांत आचरणात आणू लागलो होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा आनंद नेमका कशात आहे हे माझ्या लक्षात आल्यामुळं असा एक विलक्षण बदल घडून आला की लोखंडाचे कण जसे आपोआप चुंबकाला जाऊन चिकटतात ना, तशा घटना मला आपोआप येऊन चिकटू लागल्या. ही एवढी छोटीशी गोष्ट आपल्या जीवनावर अशा प्रकारे परिणाम करत असेल असं आपल्याला वाटत देखील नाही. अनेक लोक आपले कामधंदे करायचे म्हणून करत असतात. त्याबद्दल त्यांना काही आत्मीयता नसते. उलट अनेक जण तर आपल्या कामाला कोसत असतात. जगातले फार थोडे लोक असे असतात की जे आपल्या आवडीला आपलं काम बनवतात. खरं तर अनेकांना आपल्या आवडीचा आणि उदरनिर्वाहासाठी निवडलेल्या आपल्या कामाचा काही संबंध असतो हेच कधी लक्षात येत नाही. पण माझ्या हे लक्षात आलं आणि मी ते स्वीकारलं. नंतर माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपोआप उलगडत गेल्या. मला जे सर्वात आवडतं तेच माझं काम बनल्यामुळं ढोबळ अर्थानं मला कधी कामच करावं लागलं नाही. कारण कामामध्ये जो वृक्षपणा असतो तो माझ्या कामात कधी डोकावलाच नाही. अलीकडच्या काळात इकिगाई नावाची एक संकल्पना लोकप्रिय झाली, ज्याच्या गाभ्याशी हाच सिद्धांत होता. जरी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आवडीचं काम नसेल तर तुमच्या कामाला नको असण्याचा चार्ज देऊ नका. असं म्हणतात की काम ऐसा चुनो जिसमें मन लगे, काम ऐसा चुनो जिसमें मन लगे, वरना अपने काम में मन लगाओ.
अजून देखील तुम्हाला जी गोष्ट अगदी मनापासून आवडते, मनापासून, ती करायला सुरू करा. मग ती स्वयंपाक करणं असू दे, बागकाम करणं असू दे, गाणं म्हणणं असू दे, कविता करणं असू दे, समाजकार्य असू दे, चित्र काढणं असू दे, एखादं वाद्य वाजवणं असू दे, फोटो काढणं असू दे, किंवा एखाद्याला मदत करणं असू दे, काहीही, पण ते मनापासून आवडलं पाहिजे तुम्हाला. जर तुमचा वेळ तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी खर्च करू लागलात तर आपोआप तुमची फ्रिक्वेन्सी बदलू लागते आणि काही विलक्षण गोष्टी आणि घटना तुमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ लागतात. ज्या गोष्टीमुळं मी माझं जीवन आनंदात जगायला लागलो ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली आहे. जमलं तर याच्यावर विचार करा आणि तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते बदल घडतात ते पाहत राहा. मी आजपर्यंत जे तंत्र अनेकांना शिकवलं आहे ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते तुम्ही यूट्यूबवर जाऊन आमचे व्हिडिओ बघून विनामूल्य शिकू शकता. तुम्ही जर यूट्यूबवर जाऊन पॉवर टॅपिंग असं सर्च केलं तर तुम्हाला आमचे व्हिडिओ दिसतील. आमच्या चॅनलचं नाव आहे क्वांटम अवेकनिंग, QUANTUM, क्वांटम अवेकनिंग, AWAKENING. चौथं प्रकरण, आनंद यात्रा. मला ज्या वेळेला माझा खरा आनंद कशात आहे हे कळलं तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात झाली. मागं वळून बघताना हीच गोष्ट माझ्या मोठ्या भावाबद्दल घडताना मला बघितल्याचं जाणवलं. माझ्या भावाला लहानपणापासून स्टेजवर वावरण्याचा आनंद. तो जसा मोठा होऊ लागला तसा तो शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेऊ लागला. त्याला हळूहळू सिनेमाविषयी आकर्षण वाटू लागलं आणि नट व्हायच्या वेडानं त्याला पछाडलं. 17-18 वर्षाच्या पोराला मराठी सिनेमात नट म्हणून घेण्याचा तो काळ नव्हता, पण तो त्याच्या निर्णयाबद्दल ठाम होता. त्यानं जेव्हा घरामध्ये ही गोष्ट सांगितली त्यावेळेला आमच्या घरात भावनिक भूकंपच झाला. वडिलांनी तलवार काढतात ना त्या आवेशानं कमरेचा पट्टा काढला. वार करणार इतक्यात आई आडवी पडली आणि आमच्या घरामध्ये धमासान सुरू झालं. माझ्या वडिलांनी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लावण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठेही रमला नाही, त्यामुळं टिकला नाही. माझ्या जीवनामध्ये मला कशात आनंद आहे हे कळल्यानंतर जशा काही गोष्टी आपोआप घडू लागल्या त्याचप्रमाणे त्याच्या बाबतीतही अशा काही गोष्टी घडल्या आणि वयाच्या 18व्या वर्षी त्याला एका मराठी चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली आणि त्याचा चित्रपटसृष्टीचा प्रवास सुरू झाला. चित्रपटाचं नाव होतं एक माती अनेक नाती आणि साल होतं 1968. त्यानंतर त्याच्याही जीवनात एकामागून एक गोष्टी घडत गेल्या. त्या प्रवाहामध्ये त्याला साहजिकच संघर्ष करावा लागला, पण अखेर त्याला जीवनामध्ये जे हवं होतं ते सगळं काही त्याला मिळत गेलं आणि कुलदीप पवार म्हणून तो नावारूपाला आला. अशीच गंमत मी माझ्या वडिलांची बघितली. खरं तर माझे आजोबा त्या काळातले जपानला शिकलेले इलेक्ट्रिकल इंजिनियर. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना जपानहून कोल्हापूरला पॉवर हाऊस सुरू करायला बोलावून घेतलं. माझ्या आजी त्या काळातल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या, तरी देखील माझ्या वडिलांनी शिक्षणामध्ये काही गती दाखवली नाही आणि विशीतच मिळेल ती नोकरी स्वीकारली. पहिलीच नोकरी त्यांना ST महामंडळात लागल्यामुळं पुढं देखील ऑटोमोबाईलशी निगडीतच नोकऱ्या त्यांनी केल्या. त्या काळात मुळात नोकरी मिळणंच ही एक फार मोठी गोष्ट होती, त्यामुळं ते आयुष्यभर इमानइतबारे नोकरी करत राहिले. पण त्यांना त्यांच्या लहानपणापासून ज्योतिषशास्त्राची फार आवड होती, पण ती त्यांनी कधी विकसित केली नाही म्हणा किंवा त्यांना ती करायला कधी वेळच मिळाला नाही. ते जवळजवळ 75 वर्षाचे होईपर्यंत काम करत राहिले, कारण त्यांची तब्येत अतिशय चांगली होती आणि त्यांना वेळ घालवण्यासाठी ते करावं असं वाटत असे. त्यामुळं आम्हीही
त्यांना कधी थांबवलं नाही. पुढं 75 नंतर त्यांनी काम करायचं बंद केलं आणि ते घरी राहू लागले. पण त्यांचं मन कशातही लागत नव्हतं, कारण त्यांना रिकामं बसायची सवयच नव्हती. तरी देखील 2-3 वर्षे त्यांनी तशीच काढली आणि वयाच्या 78व्या वर्षी त्यांना आवडत असणारी गोष्ट अखेरीला करायचं ठरवलं. त्यांनी लोकांचं भविष्य सांगायचं ठरवलं. माझ्या आईनं आणि भावानी कशाला या वयात नाही ती उसावर करता असं म्हणून विरोध दर्शवला, पण त्याने कोणालाही जुमानलं नाही आणि घरातच आपलं ज्योतिष कार्यालय सुरू केलं. माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. पेपरमध्ये छोट्या जाहिरातीमध्ये जाहिरात दिली आणि कार्यालय उघडून बसले. तुम्हाला काय वाटतंय, काय झालं असेल? आपण कल्पना करू शकत नाही अशी गर्दी त्यांच्याकडे होऊ लागली आणि त्यांच्या अख्ख्या आयुष्यात त्यांना मिळाला नव्हता इतका आनंद आणि पैसा त्यांना मिळू लागला वयाच्या 78व्या वर्षी. हा व्यवसाय त्यांनी पुढं 15 वर्ष केला आणि शेवटी वयाच्या 93व्या वर्षी आम्ही त्यांना तो कमी करायची विनंती केली. त्यांनाही आता लक्षात येऊ लागलं होतं की ते त्यांच्या या छंदापायी आपल्या आरोग्यावर जरा जास्तच ताण देत आहेत आणि हळूहळू त्यांनी त्यांचा हा छंद कमी करत आणला आणि वयाच्या 95व्या वर्षी तो त्यांनी बंद केला. म्हणजे आपल्याला ज्याच्यात गती आहे, जी गोष्ट आपल्याला खरंच करायला आवडतं, ती जर आपण करू लागलो तर अशी काहीतरी विलक्षण प्रक्रिया आपल्यात घडून येते की सगळं अस्तित्व आपल्याला ती जोपासायला प्रतिसाद देऊ लागतं. पण अनेक लोक असे असतात की त्यांना कशात गती आहे किंवा त्यांना नेमकं काय आवडतं हेच त्यांना ठाऊक नसतं. किंबहुना त्यांच्या लहानपणापासून त्यांच्यातल्या या कलागुणांना कधी कोणी प्रोत्साहनच दिलं नसल्यामुळं त्यांचा तो झरा वाहण्याआधीच आटला जातो. कुणाकडे जर अशी एखादी विलक्षण कला किंवा क्षमता असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी लोक त्याच्यापासून परावृत्त करतात आणि ज्या गोष्टींनी कदाचित त्याचं जीवन बहरलं असतं ते फुलण्याआधीच कोमेजून जातं. दुर्भाग्यानं सगळा समाज पैसे कसे मिळवता येतील या दिशेनं झुकलेला असल्यामुळं आणि तो केवळ काही पारंपरिक पद्धतीतच मिळवायचे असतात या चौकटीत अडकलेला असल्यामुळं मी जे म्हणतोय त्याचा कोणी विचारच करत नाही. त्यामुळं जीवन आनंदानं जगण्याचा मार्ग आपण सुरू होण्याआधीच बंद करून टाकतो. मी ज्या वेळेला मला काय करून आनंद होईल हा प्रश्न स्वतःला विचारला होता तेव्हा ते केल्यामुळं मला पैसे किती मिळतील याचा विचार केला नव्हता. माझं लक्ष पैशावर किंवा प्रतिष्ठेवर नव्हतं तर ते माझ्या आनंदावर होतं आणि हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे असं मला वाटतंय. पण दुर्भाग्यानं आपण अशा समाजामध्ये राहतो त्याचा दृष्टिकोनच संकुचित आहे. त्यामुळं आपण जे करतो ते आपल्याला कधी तृप्त करत नाही आणि आपल्याला जे करायचं असतं ते आपल्याला कोणी करू देत नाही. याआधी म्हटलं त्याप्रमाणे या दृष्टांतातून मला ज्या गोष्टींना आनंद मिळाला ती गोष्ट तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. याआधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जीवनामध्ये पुढं गेला असाल तर आता जरा अंतर्मुख व्हा. तुम्हाला जीवनामध्ये काय आवडतंय ते बघा आणि ते करण्याचा प्रयत्न करा. हे केल्यामुळं तुमची आंतरिक फ्रिक्वेन्सी बदलेल आणि एक आनंददायी जीवन तुमच्या वाट्याला येऊ शकेल. हे मी माझ्या अनुभवानं सांगू शकतोय. करून तर बघा. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. 5वं प्रकरण, बेडीतून सुटका. पूर्वी कधीतरी मी एक जाहिरात कुठेतरी बघितलेली मला आठवते. त्या जाहिरातीत एक शिक्षिका वर्गातल्या 7-8 वर्षाच्या मुलामुलींना तुम्हाला काय व्हायचंय हे एका कागदावर लिहून द्यायला सांगते. प्रत्येकजण आपापल्या चिठ्ठीवर डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, अभिनेता, उद्योजक, राजकारणी अशा प्रकारच्या गोष्टी लिहितात. ती शिक्षिका जे काही त्या मुलांनी लिहिलंय ते सगळं वर्गाला वाचून दाखवत असते आणि वर्गातली मुलं टाळ्या वाजवत असतात.
शेवटी एकच मुलगा राहिलेला असतो. शिक्षिका त्याच्याजवळ जाऊन त्याच्या हातातली चिठ्ठी घेते आणि ती वाचते. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, आनंदी. या जाहिरातीमध्ये इतका गाढा अर्थ दडला होता की हा अर्थ जर मुलांमध्ये रुजला तर त्यांचं जीवन बदलून जाईल. हे सांगायचं कारण असं की मी जेव्हा माझ्या तरुणपणी सिनेमात काम करायला लागलो तेव्हा मला सतत आपण इतरांच्या मनामध्ये कसे चांगले वाटू असं वाटत असायचं. मला सतत इतरांच्या प्रशंसेची आस लागत असे. मला इतरांनी चांगलं म्हणावं, लोकांना माझं काम आवडावं, त्यांनी माझं कौतुक करावं असं वाटायचं. अर्थात कोणत्याही कलाकाराला असं वाटणं अयोग्य नाही आहे, पण इतरांना खुश करणं हा माझ्या जगण्याचा प्रमुख उद्देश झाला होता. मला आठवतंय त्या काळात मी तैलचित्र काढायचो, मूर्ती बनवायचो, कविता करायचो. पण माझं हे सर्व लोकांनी बघावं, माझं कौतुक करावं असंच मला वाटायचं. आणि त्यात काही वावगंही मला वाटत नसे. या सगळ्या गोष्टी करताना स्वतःला किती बरं वाटेल, स्वतःला किती आनंद होईल याचा विचार नसायचाच. जगातल्या अनेक लोकांचं ओरिएंटेशन असंच असतं. ते स्वतःच्या आनंदापेक्षा त्याच्या एखाद्या कृतीनं लोकांना त्याच्याविषयी काय वाटेल हे त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं. लोकांकडून महत्त्व मिळवणं, त्यांच्याकडून कौतुक होणं, त्यांनी आपल्याला चांगलं म्हणणं ही अनेकांची मूलभूत गरज असते. ही नाही म्हटलं तरी एक प्रकारची बेडीच आहे असं म्हणावं लागेल. मीही अनेक वर्षे याच बेडीत अडकलो होतो. पण 30 वर्षानंतर जीवनविषयक माझे जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझी जगण्याची दिशाच बदलली. माझ्या लक्षात आलं की लोकांना काय वाटतंय यापेक्षा मला काय वाटतंय आणि आवडतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यानंतर मी या बेडीतून सुटायचं ठरवलं. मी माझं सगळं लक्ष माझ्या आनंदावर फोकस केलं. जे करायचं ते कोणत्याही व्यावहारिक प्राप्तीसाठी नाही तर आनंद प्राप्तीसाठी करायचं असं ठरवलं. आणि माझं जीवन आपोआप एक आनंदी आकार घेऊ लागलं. लोकांना काय वाटेल हे शब्द मी माझ्या शब्दकोशातून काढून टाकले आणि मला काय वाटतंय याच्यावर मी आयुष्य जगू लागलो. ज्या वेळेपासून मी या बेडीतून मुक्त झालो तेव्हापासून मी अधिकाधिक आनंदी होऊ लागलो. याचा अर्थ मी लोकांचा सन्मान करायचा बंद केला असं नाही. व्यावहारिक स्तरावर जे काही करणं गरजेचं असतं मी ते सगळं करत गेलो. पण मला इतरांनी चांगलं म्हणावं, इतरांनी माझी प्रशंसा करावी, मला महत्त्व द्यावं असल्या गरजांपासून मुक्त झालो. आणि लोकांच्या माझ्याबद्दलच्या दृष्टिकोनाचं मी माझ्यावर परिणाम होऊ द्यायचं बंद केलं. मी जसा आहे तसा जगायचं ठरवलं. मला जे आवडतंय ते करायचं ठरवलं. यामुळं लोकांना माझ्याविषयी काय वाटेल याचा विचार मी करायचा सोडून दिला. या 2 गोष्टींमुळं मी इतरांच्या ओझ्याखालून अलगदपणे बाहेर पडलो आणि एक स्वच्छंदी जीवन जगू लागलो. प्रकरण 6, खरी मुक्ती. माझ्या जीवनामध्ये ज्या एका गोष्टीनं खऱ्या अर्थानं मला मुक्ती दिली आणि सततच्या क्लेशातून बाहेर काढलं ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांवर भावनिकरित्या अवलंबून असतो. मग ते आपले साथीदार असतील, आई, वडील, मुलं, भावंड, नातेवाईक, मित्र आणि बऱ्याच वेळा समाजातले अनेक घटकही असतील. ही गोष्ट आपल्यासाठी इतकी नित्याची आणि स्वाभाविक असते की त्यात काही गैर आहे असं आपल्याला कधी वाटतच नाही. खरं तर नात्यांवर भावनिक स्तरावर अवलंबून राहणं हा आपला जन्मसिद्ध अधिकारच मानतो आपण. पण हीच गोष्ट आपल्या दुःखाचं कारणही असू शकते हे आपल्याला कधी जाणवतच नाही.
भावनिकदृष्ट्या अवलंबियत्व हा एक न दिसणारा अदृश्य तुरुंग असतो. पण अनेकांना या तुरुंगात राहायची इतकी सवय झालेली असते की ते त्या तुरुंगातून कधी बाहेरच पडू शकत नाहीत. ज्यावेळी माझ्या आनंदाच्या आड कोणकोणत्या गोष्टी येतात हे मी तपासून बघत होतो, तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की आपलं भावनिक अवलंबियत्व, इमोशनल डिपेंडन्सी, हे एक त्यातलं प्रमुख कारण असू शकतं. आणि मी कोणाकडूनही भावनिक स्तरावर अपेक्षा न करायचं ठरवलं. आपण अनेक वेळा अशा गोष्टी ठरवतो, पण जोपर्यंत आपल्यासमोर असा एखादा प्रसंग येत नाही तोपर्यंत आपल्यात ती गोष्ट उतरली आहे की नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि माझंही असंच झालं. मला आठवतंय, एके दिवशी दुपारी रखरखत्या उन्हामध्ये मी घरी आलो तर आमच्या घरात एक मोठी मैफिल जमली होती. माझे आईवडील, बंधू, त्यांचं कुटुंब, त्यांचे काही मित्र, असा सगळा गोतावळा बसून थंडगार पेयाचा आस्वाद घेत मजा करत बसले होते. मी आत गेल्यावर माझ्याकडं कोणी लक्षही दिलं नाही. मला मैफिलीमध्ये सहभागी करून घ्यायचं राहू द्या, पण मला कोणी बसायला जागाही करून दिली नाही. मी काही क्षण त्यांच्या या प्रतिसादाबद्दल अवाक होऊन असाच उभा राहिलो आणि कोणी आपली दखलही घेत नाही हे लक्षात आल्यावर तिथून माझ्या खोलीमध्ये मी निघून आलो. मी खोलीत येऊन अतिशय उदास होऊन बसलो आणि मला मिळालेल्या वागणुकीबद्दलचं माझं दुःख कुरवाळू लागलो. मी भानावर आलो आणि माझ्या लक्षात आलं की आपण कोणाकडूनही भावनिक अपेक्षा करायची नाही असं ठरवलंय आणि एका प्रसंगानंच आपला संकल्प भंग पावला. मी खाडकन जागा झालो आणि स्वतःला सावरलं आणि मला झालेल्या त्या दुःखापासून अलगदपणे मुक्त झालो. अर्थात या गोष्टीचा सराव करायला मला अशा प्रकारच्या अनेक प्रसंगातून जावं लागलं. पण काही काळानंतर मी ही क्षमता विकसित केली आणि भावनिक स्तरावर कोणावरही अवलंबून राहायचं सोडून दिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणाकडूनही कसलीही भावनिक अपेक्षा करायचंच बंद केलं. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, हे मला ठाऊक आहे. कारण हे आत्मसात करायला मला बराच काळ लागला. पण जर का काही प्रमाणात एखाद्याला हे जमलं तर तो क्लेशातून मुक्त होऊन स्वानंदी होतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अनेक लोकांच्या जीवनामधला कलह केवळ या गोष्टीमुळे होत असतो, पण यातून मुक्त होण्याच्या ऐवजी ते यामध्ये अधिकाधिक गुरफटत जातात. वाढदिवस विसरला म्हणून अनेक लोकांच्या घरात महायुद्ध होतात. समोरच्या व्यक्तीत, मग ती सुनबाई असो, सासूबाई असो, सहकारी असो किंवा मित्र किंवा मैत्रीण असो, अपेक्षेप्रमाणे वागले नाहीत म्हणून कितीतरी लोकांच्या आनंदावर विरजण पडतं. आपल्याला याने महत्त्व दिलं नाही, अपेक्षेप्रमाणे बोलले नाहीत, कधी प्रेम केलं नाही, प्रेमाला प्रतिसाद दिला नाही, लग्नाला बोलवलं नाही, मैताला आले नाहीत, साधा मेसेज कधी करत नाहीत किंवा फोन करत नाहीत, आमची आता गरज नाही, आम्हाला काही किंमत नाही, गावात आले तरी भेटायला आले नाहीत, मूल झालं तरी साधं कळवलंही नाही. असल्या अगणित अपेक्षा आपल्याला स्वास्थ्यापासून दूर ठेवत असतात. पण केवळ अपेक्षा करायच्या बंद केल्या की अपेक्षाभंग थांबतो. एवढं साधं समीकरण अनेकांना कळत नाही. अपेक्षा बंद केल्या म्हणजे प्रेम बंद होतं असा त्याचा अर्थ होत नाही. पण ज्या गोष्टींनी प्रेम नासतं त्या अपेक्षांचा भार जेवढा कमी करत येऊ तितकं हलकं वाटतं. पण हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. प्रेम हे एक बंधन आहे आणि आपण एखाद्यावर जसं करू तसंच त्याने आपल्यावर करायला पाहिजे हा आपला आग्रह आणि अट्टहास अनेक वेळा अनाठायी असतो. एखाद्याला आपल्या तथाकथित प्रेमाच्या मगरमिठीत करकचून ठेवणं म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम हा आपसूक आणि नैसर्गिकपणे वाहणारा झरा आहे.
तो वाहण्यासाठी दोघांचा प्रतिसाद लागतो. सक्तीनं मिळवलेल्या प्रेमाला प्रेम म्हणत नाहीत, तो प्रेमाचा दिखावा असतो. पण अनेकांना धमकी देऊन प्रेम टिकवायचं असतं आणि अशा स्वरूपाचं प्रेम हे प्रेमापेक्षा क्लेशच जास्त देत राहतं. जेव्हापासून मी इतरांवर भावनिकरित्या अवलंबून राहायचं सोडलं आणि लोकांकडून भावनिक अपेक्षा करायची सोडली, तेव्हापासून मी कितीतरी प्रमाणात क्लेशमुक्त झालो. या गोष्टीचा निश्चित विचार करा आणि हे तुम्हाला जमवता येतंय का बघा. जमलं तर आनंदी जगण्याची आणखीन एक गोष्ट तुम्हाला कळेल. 7वं प्रकरण, के सेरा सेरा. मुंबईमध्ये राहणं मला जेव्हा अगदीच मुश्किल झालं तेव्हा मला माझ्या स्वगृही कोल्हापूरला परतण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी जगण्याची, यशस्वी होण्याची लढाई हारलो आहे असं मला वाटत होतं. पण ती वस्तुस्थिती स्वीकारण्याशिवाय माझ्याकडं पर्याय उरला नव्हता. मी अतिशय जड अंतःकरणानं घरी परतलो. मी परत आलो हे कळल्यानंतर अनेकाने माझी चेष्टा केली. माझ्या आईवडिलांना देखील मी असं हारून परतलेलं रुचलं नाही. आता माझ्यासमोर प्रश्न होता की पुढं काय. माझ्यासमोर कोणताही मार्ग नव्हता. पण नुसतं घरात रिकामं बसणं माझ्या प्रवृत्तीत नव्हतं. म्हणून मी काय करू शकतोय या शक्यता मी धुंडाळू लागलो. मला आठवतंय, मी एके दिवशी एके ठिकाणी देशी दारूच्या एका वितरकाकडं वसुली क्लार्कची नोकरी आहे असं मला कुठून तरी कळलं. मी त्या मालकाला भेटायला गेलो तर मी कोण आहे हे त्याला कळलं आणि त्याने मला महिना 500 रुपये पगाराची नोकरीही द्यायला नकार दिला. लक्षात घ्या, मी भारतातल्या एका प्रतिष्ठित शाळेत शिकलो होतो. मी जवळजवळ 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यातल्या काही चित्रपटांचा तर मी नायक होतो. माझा थोरला भाऊ तोपर्यंत एक प्रथितयश अभिनेता होता. माझे आजोबा जपानचे इंजिनियर होते, ज्यांनी कोल्हापुरात जनरेटरच्या साह्यानं वीज आणली होती. माझ्या आईच्या माहेरच्या लोकांचा स्वतःचा साखर कारखाना होता. ते मोठे कारखानदार आणि उद्योगपती होते. आणि मी साधी 500 रुपयाची नोकरीसुद्धा मिळवायच्या लायकीचा उरलो नव्हतो. नियतीनं माझ्यावर अन्याय केला आहे असंच मला वाटत होतं. पण याबद्दल मी काहीही करू शकत नव्हतो. माझ्या जीवनातलं प्रत्येक वळण नियतीनं ज्याप्रमाणे फासे टाकलेले आहेत त्याप्रमाणेच वळत होतं हे माझ्या लक्षात येत होतं. एके दिवशी असाच हताश होऊन माझ्या घरासमोरच असलेल्या एका जुन्या पुराण्या चर्चच्या मागं असलेल्या इंग्रजांच्या काळातल्या स्मशानाच्या कट्ट्यावर मी बसलो होतो. चर्चच्या अंगणात नाताळसाठी गाण्याचा सराव करणाऱ्या एका ग्रुपच्या गाण्याचे बोल माझ्या कानावर पडले. गाणं होतं, के सेरा सेरा व्हॉट एव्हर विल बी द फ्युचर इज नॉट आवर्स टू सी. के सेरा सेरा व्हॉट विल बी. 50च्या दशकामधलं हे अतिशय प्रसिद्ध गाणं मी लहानपणापासून अनेकदा ऐकलं होतं. पण त्यावेळी माझ्यासाठी ते केवळ एक गाणं होतं. पण आज जेव्हा याच गाण्याचे बोल माझ्या कानावर पडले तेव्हा मला वाटलं की हे नुसतं गाणं नाही तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. जे होणार आहे तेच होणार आहे. आत्तापर्यंतचं माझं सगळं आयुष्य रिवाइंड करून बघितलं आणि मला जाणवलं की माझ्या जीवनातल्या प्रमुख गोष्टी आपोआप घडत आल्या होत्या. त्या घडण्यामध्ये माझा काहीच सहभाग नव्हता. त्या त्यांच्या गतीनं घडत होत्या. त्यांना मला काय हवं आहे याच्याशी काही देणं घेणंही नव्हतं. मी विचारमग्न अवस्थेत घरी परतलो. मनातल्या मनात म्हटलं की जी गोष्ट आपल्या ताब्यातच नाही त्याला आपल्यासारखं वळवण्याचा कशाला अट्टहास करायचा. जे होतंय तसंच जर घडणार असेल तर आपण त्याच्या साक्षीनं पुढं पुढं सरकत राहूया आणि आयुष्य आपल्याला कुठं घेऊन जातंय ते बघूया तरी. या एका विचारानं माझी मानसिकता बदलली
आणि मी नैराश्याच्या सावटातून बाहेर पडलो. काही दिवसातच मला माझे एक दूरचे नातेवाईक भेटले आणि मी माझी व्यथा त्यांच्यासमोर मांडली. कोल्हापूरजवळच त्यांची शेती होती. त्यांना त्यांची शेती बघणारा कोणीतरी हवा होता. मी तयारी दर्शवली आणि मी त्यांच्या शेतावर दाखल झालो. मला शेतीतलं देखील कळत नव्हतं, पण मी ठरवलं तर काहीही करू शकतो हा आत्मविश्वास माझ्याकडे होता. मी त्यांची शेती बघायला लागलो आणि माझ्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. या घटनेनंतर मात्र जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. जीवनामध्ये जे घडतंय ते घडू दे, आपण त्याला आंतरिक विरोध न करता स्वीकारूया असं मला वाटू लागलं आणि जीवनाविषयीचा माझा संघर्ष संपला. माझ्या वाटेला अशा प्रकारचं जीवन का आलंय असं म्हणून झगडत बसण्यापेक्षा जे आलंय त्याला मी मुक्तपणे न्याय देऊ शकतोय का या भावनेनं मी जीवनाकडे बघायला लागलो. यामुळं माझ्या आत खोल स्तरावर जीवनाविषयी जी अस्वस्थता होती, जी तक्रार होती, ती शमून गेली आणि माझ्यातला विरोध संपला आणि जीवनाच्या प्रवाहाबरोबर मी अलगदपणे वाहत वाहत पुढे जाऊ लागलो. या संदर्भातल्या एका गोष्टीनं माझ्या या विचारांना बळ मिळालं. गोष्ट होती अलीकडच्या काळातल्या एका संताविषयीची. त्यांचं नाव होतं रमण महर्षी. रमण महर्षी दक्षिण भारतामध्ये तिरुवनमलई इथं राहायचे. जगभर त्यांची महती पसरली होती. पुढं महर्षींना घशाचा कर्करोग झाला आणि ते अत्यावस्थ झाले. एकदा परदेशातून एक भक्त त्यांचं दर्शन घ्यायला आला. त्यांनी आश्रमातल्या संयोजकांना त्याला महर्षींच्या शेजारची खोली द्यायला सांगितली. तशी त्याला ती मिळालीही. रात्री त्याला महर्षींच्या कुटीतून वेदनेनं कणण्याचा आवाज येऊ लागला. तो जागा झाला. त्याला महर्षींचं ते कणणं सहन होईना. तो अतिशय अस्वस्थ झाला. सकाळ झाल्यावर त्यांनी रमण महर्षींचं दर्शन घेण्याची विनंती केली. तो महर्षींच्या जवळ गेला आणि करुणेच्या स्वरात त्यांना विचारलं, महर्षी, फार वेदना होत आहेत का? त्यावर महर्षी त्याच्याकडे बघत म्हणाले, हो, वेदना तर होत आहेत, पण क्लेश नाही होत. येस, देर इज पेन बट नो सफरिंग. क्लेश याचा अर्थ त्या वेदनांच्या बरोबर होणारा मानसिक त्रास, मानसिक त्रागा. हा आजार मलाच का झाला? मी कुणाचं काय वाईट केलं होतं? मला हा आजार झाला नसता तर? मी लोकांना इतकी वर्षे इतकी मदत करून देखील देवानं मलाच काही शिक्षा दिली. हे सर्व म्हणजे त्रागा, हे सर्व म्हणजे क्लेश, तक्रार. रमण महर्षींच्या उत्तराप्रमाणे मी माझं आयुष्य जगू लागलो. जगण्यासाठी जे काही करावं लागतं ते मी विना तक्रार करू लागलो. वेळ प्रसंगी मी शेतात पिकवलेली भाजी स्वतः भाजी मार्केटमध्ये उभा राहून विकू लागलो. अनेकदा मला एका नटाच्या, अभिनेत्याच्या रूपामध्ये बघितलेले लोक मला तिथं भाजी विकताना बघून अचंबित व्हायचे, पण मी डगमगलो नाही. आपल्या वाट्याला आज ही गोष्ट आली आहे तर ती प्रामाणिकपणे कशाची आणि कुणाचीही तमा न बाळगता करायची असं मी ठरवलं होतं. यावेळी मी कोणत्याही नकारात्मक आणि निराशा निर्माण करणाऱ्या विचारांना थारा दिला नाही. असल्या नकारात्मक विचारांनी मला भेडसावलं नाही असं नाही, पण मी त्यांना बळी पडलो नाही. म्हणूनच मी माझ्या जीवनातला हा काळ देखील धैर्यानं आणि आत्मविश्वासानं जगू शकलो. सांगायचं तात्पर्य हे की जीवन आनंदानं जगण्यासाठी मी जगण्याशी संघर्ष करायचा सोडला आणि जीवनाला बिनशर्त स्वीकारलं. त्यामुळं जीवनाच्या प्रवाहाबरोबर मी अलगदपणे तरंगत पुढं गेलो. 8वं प्रकरण, फणा तरी काढता आला पाहिजे. पूर्वीच्या काळात गुरुकुलं होती.
लहानपणापासूनच पालक आपल्या पाल्यांना या गुरुकुलात पाठवत असत. तिथं फक्त इतिहास, भूगोल आणि गणितासारखे धडे शिकवले जात नसत, तर जगण्याची गणितं कशी सोडवायची याचे धडे दिले जात असत. आजच्या काळात आपल्याला जगायचं कसं हे मात्र कोणी पद्धतशीरपणे शिकवत नाही. त्यामुळं आपल्यालाच आपल्या समजुतीनुसार ही समीकरणं मांडावी लागतात. जसजसं आपण मोठे होऊ लागतो तसतसं आपल्याला लक्षात येऊ लागतं की जगण्याच्या लढाईमध्ये आपल्यावर चौफेर हल्ला होतो. अनेक वेळा आपल्याला खिंडीत पकडलं जातं, पण यातून शिताफीनं बाहेर पडण्याची कला आपल्याला येणं गरजेचं असतं. जगण्याशी 2 हात कसे करता येतात हेच मला या लेखाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. आपण थोडे जरी मवाळ असलो तरी आपले लचके तोडायला अनेक गिधाडं आपल्या आजूबाजूला घिरट्या घालत असतात. अनेकदा त्यांना प्रतिकार करणं आपल्याला शक्य नसतं. मग अशा वेळी आपण काय करू शकतो ते मी आज एका गोष्टीतून आपल्याला सांगणार आहे. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी एका लष्करी निवासी शाळेत होतो. आता जी मुलं लष्करी शाळेत जाणं निवडतात तीही अर्थात त्याच तयारीची असतात. नाजूक आणि मवाळ मुलांचा तिथं निभाव लागत नाही. निवासी शाळेत जाण्याची माझी कारणं वेगळी असल्यामुळं इथं प्रवेश घेण्याआधी आपल्या प्रवृत्तीचाही विचार करायला लागतो हे मला किंवा माझ्या पालकांना ज्ञात नव्हतं. ती एकच शाळा आम्हाला ठाऊक असल्यामुळं बाकी कशाचाही विचार न करता मी तिथं पोहोचलो. अर्थात तिथं गेल्यापासून माझ्या मवाळ प्रवृत्तीचा त्रास मला होत गेला. पण मी 9वी असताना घडलेल्या एका गोष्टीनं माझं व्यक्तिमत्व बदलून गेलं. आमची शाळा 11वीपर्यंत होती आणि 9वी नंतर आमची विज्ञान आणि कला अशा 2 शाखांमध्ये विभागणी व्हायची. मी गणितामध्ये कच्चा असल्यामुळं मला कला विभागात टाकण्यात आलं. माझ्या वर्गात एक अतिशय विचित्र दिसणारा मुलगा होता. उंचीनं कमी असला तरी तो पहिलवान धाटणीचा होता. तो चांगला बॉक्सर होता. त्यामुळं त्याला त्याच्या ताकदीचा अंदाज होता. त्याचं नावही त्याच्यासारखंच होतं. गौडप गौडा, विरूपक्ष गौडा, हिरे गौडा हे त्याचं नाव. त्याच्या नागपुड्या गरजेपेक्षा मोठ्या असल्यामुळं मुलांनी त्याचं नाव गनर ठेवलं होतं, गनर. 9वी आम्ही एकत्र आल्यावर त्याची नजर माझ्यावर पडली. मी तुलनेनं अतिशय मवाळ आणि शांत होतो. तो कारण नसताना मला येता जाता मारायला लागला. मारण्याचं काहीही कारण नसायचं, पण गुंड प्रवृत्तीचे लोक आपलं वर्चस्व दाखवायला जशी दादागिरी करतात ना, तसा तो माझ्याशी करायचा. त्याला प्रतिकार करण्याएवढी माझ्यात शक्तीही नव्हती आणि धाडसही नव्हतं. त्यामुळं मी रोज मार खात राहिलो. शिक्षकांना सांगण्याचंही माझ्यात धाडस नव्हतं. त्यामुळं उठता लाथ बसता बुक्की मी खात राहिलो. त्याच्या या रॅगिंगनं मी फार कंटाळून गेलो होतो. पण यातून बाहेर कसं पडावं हे काही मला कळत नव्हतं. एकदा आम्हाला दिवाळीची सुट्टी लागली आणि मी घरी आलो. घरी देखील माझ्या या समस्येबद्दल कोणाला काही मी सांगून उपयोग नव्हता. कारण तसं केलं असतं तर माझ्या पालकांनी येऊन शाळेत तक्रार केली असती आणि तसं जर त्यांनी केलं असतं तर मग माझी काही खैर नव्हती. म्हणून मी गप्पच बसलो. पण मला यातून कसं बाहेर पडता येईल याविषयी डोक्यात विचारमंथन सुरू होतं. ज्या वेळेला माझी सहनशीलता संपली असं मला वाटलं तेव्हा आपण प्रतिकार करायचा असं मी ठरवलं. मेलो तरी चालेल, पण आता हिरेगौडा मला त्रास देणार नाही अशी भावना आणि आवेश माझ्यात निर्माण झाला आणि सुट्टी संपल्यावर मी शाळेत गेलो. पहिल्या दिवशीच हिरेगौडा त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्याजवळ येऊन मला फटका द्यायला त्यांना हात वर करताच मी इतक्या जोरात त्याला ढकललं की त्याला कळायच्या आत तो वर्गाच्या टोकाला जाऊन खाली आपटला. हे बघून सगळा वर्ग अवाक झाला. माझा हा अवतार आणि आवेश सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितला होता. माझ्यात कुठून बळ आलं मला ठाऊक नाही. मी त्या पडलेल्या हिरेगौडावर झेप घेतली आणि सगळ्या शक्तीनिशी मला जमतील तशा आणि जमतील तेवढे बुक्क्या मारायला सुरुवात केली. हे सगळं इतकं अचानकपणे घडलं
की हिरेगौडाला प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही आणि तो तसाच मार खात खाली पडला होता. इतक्यात काही मुलांनी येऊन मला धरलं आणि बाजूला केलं. इतक्यात हिरेगौडाही सावरला आणि तो उभा राहिला. त्याच्या कल्पनेपलीकडं त्याचा अपमान झाला होता. माझ्यासारख्याकडून त्यानं मार खाणं हे काही त्याला मानवलं नव्हतं. तो माझ्याकडं बघत द्वेषानं जवळ येऊ लागला. इतक्यात मी अतिशय जोरात किंचाळत म्हणालो, आय विल किल यू इफ यू टच मी. माझी किंचाळी इतकी मोठी होती की इतर सर्व वर्गातून मुलं आणि शिक्षक आमच्या वर्गाकडे धावले. प्रसंग अतिशय नाट्यमय होता. इतका मोठा गोंधळ झाल्यामुळे हिरेगौडाला अर्थातच काही करता आलं नाही. तोपर्यंत आमचे वर्ग शिक्षक देखील आले आणि त्या सर्वांनी मला स्टाफरूममध्ये नेलं आणि शांत करायचा प्रयत्न केला. काही वेळानंतर मला परत माझ्या वर्गात आणून बसवलं. वर्गामध्ये स्मशान शांतता पसरली होती. कुणी कुणाबरोबरही बोलत नव्हतं. काही वेळानं मधली सुट्टी झाली आणि बघता बघता ही गोष्ट सगळ्या शाळाभर वाऱ्यासारखी पसरली. कुत्रा जर माणसाला चावला तर ती काही बातमी होत नाही, पण माणूस जर कुत्र्याला चावला तर तो जसा बातमीचा विषय होऊ शकतो तसा हिरेगौडानं मला मारलं यात काही नवल नव्हतं. पण मी हिरेगौडाला मारलं हे चवीनं चर्चेलं जाऊ लागलं. हिरेगौडा अतिशय हिरमुसला आणि त्या दिवशी शांतच राहिला. आता दुसऱ्या दिवशी तो काय करेल याची धाकधूक माझ्या मनात होती. दुसऱ्या दिवशी वर्गात जातानाच मला माझ्या छातीचे ठोके ऐकू येत होते. पण आता मी कोणत्याही परिणामाला तयार होतो. हिरेगौडाविषयीची माझी भीती गेली होती. त्या दिवशी हिरेगौडा माझ्याजवळ काही आला नाही आणि मधल्या सुट्टीमध्ये मी चहा पीत उभा असताना कुणीतरी मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी वळून बघतोय तो काय, साक्षात हिरेगौडा. त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सॉरी म्हटलं. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी देखील त्याला सॉरी म्हणत विषय संपवला. त्या दिवसानंतर पुढं 2.5 वर्ष हिरेगौडा माझ्या आजूबाजूलाही फिरकला नाही. इतकंच नाही तर इतर मुलांचीही माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आणि माझ्याकडं कोणती तरी विलक्षण क्षमता असल्यासारखं इतर मुलंही माझ्याशी वागायला लागली. या एका घटनेनं माझं व्यक्तिमत्व बदलून गेलं. मला हे लक्षात आलं की तुम्ही वृत्तीनं मवाळ असला तरी अशा इमेजनं तुम्ही समाजामध्ये तरू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्ही अत्याचाराला प्रतिकार करू शकता हे तुमच्या व्यक्तिमत्वातून प्रतीत व्हावं लागतं. नाहीतर तुमच्या आजूबाजूला जमलेली गिधाडं तुमचे लचके तोडणार हे निश्चित. दुर्भाग्यानं एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढं करावा अशा प्रकारच्या संकल्पना लहानपणापासून आपल्या कानावर पडतात आणि प्रत्यक्षात तसा प्रसंग आपल्यासमोर उभा राहिला तर नेमकं काय करायचं या संभ्रमात आपण पडतो. पण समाजामध्ये आपला निभाव लागावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला फणा तरी काढता यायला पाहिजे. फणा काढला पाहिजे म्हणजे काय, तर रामकृष्ण परमहंस आपल्या अनुयायांना अशाच प्रकारचा संदेश एका गोष्टीतून द्यायचे. एक गाव असतं, त्या गावातून शेजारच्या दुसऱ्या गावाला जायला गावाशेजारी असलेल्या एका जंगलातून एक पाऊल वाट जात असते. त्या पाऊल वाटेवरूनच लोक इकडे तिकडे जात असत. काही दिवसांनी त्या जंगलात एक भला मोठा अकराळ विक्राळ नाग अवतरतो आणि तो त्या जंगलामध्ये आपलं बस्तान बसवतो. अनेक वेळा लोकांना इकडून तिकडे जाताना त्याचं दर्शन होतं आणि ते त्याला घाबरून त्या पाऊल वाटेवरून येणं जाणं बंद करतात. आता या गावातून त्या गावात जायला लोकांना एका डोंगराला वळसा घालून जावं लागतं आणि ते त्यांना अतिशय गैरसोयीचं असतं. एके दिवशी एक स्वामी त्या गावामध्ये येतात आणि त्यांना पुढं जायचं असतं. ते स्वामी याआधी देखील इथून गेल्यामुळं त्यांना ती जंगलातली पाऊलवाट ठाऊक असते. स्वामी पलीकडे जाण्यासाठी पाऊलवाट शोधू लागतात तर त्यांना गावकरी सांगतात की ती वाट त्या नागाच्या भीतीनं कधीचीच बंद झाली आहे. तरी स्वामी त्यांना तिचा प्रवेश दाखवायला सांगतात. गावकरी त्यांना तिथून न जाण्याची विनवणी करतात, पण स्वामी तिथून जाण्याबद्दल ठाम असतात. त्या पाऊलवाटेनंच मी जाणार असं ते म्हणतात.
गावकरी स्वामींना त्या जुन्या पाऊलवाटेच्या प्रवेशापर्यंत सोडतात आणि स्वामी जंगलात प्रवेश करतात. थोडं अंतर चालल्यानंतर झुडपातून तो नाग सरपटत त्यांच्या समोर येतो आणि आपला फणा काढतो. स्वामी शांतपणे त्या नागाकडे बघतात, उभं राहतात आणि त्याच्या डोळ्याला डोळे देत विचारतात, काय रे, ओळखलं नाहीस का? स्वामींचे हे शब्द ऐकताच नाग मागं सरकतो आणि त्यांना वंदन करत म्हणतो, क्षमा करा महाराज, माझी आपल्याला ओळखण्यात चूक झाली. स्वामी त्याला समजावतात की याचं लोकांना विनाकारण घाबरवणं योग्य नाही आणि इथून पुढं मला तुझ्याविषयी एकही तक्रार ऐकायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. आणि मी पुन्हा याच वाटेनं काही महिन्यानं येणार आहे, तोपर्यंत ही पाऊलवाट पूर्ववत झालेली मला दिसली पाहिजे, असंही सांगतात. आत गेलेले स्वामी अजून परतले नाहीत म्हणजे नागानं त्यांना मारून टाकलं. अशा समजुतीनं गावकरी स्वामींच्या शोधात जंगलात शिरतात. शोधत शोधत पुढच्या गावापर्यंत जातात तर स्वामी तिथून पुढं गेल्याचं त्यांना समजतं. स्वामी साक्षात्कारी असल्यामुळं त्यांनी नागाचा बंदोबस्त केला असणार या समजुतीनं गावकरी जंगलाच्या वाटेने ये जा करू लागतात. अनेकदा त्यांना नागाचं दर्शनही होतं, पण नाग आता काही करत नसलेलं त्यांच्या लक्षात येतं आणि गावकरी निश्चिंत होतात. आता नाग दंश करायला येत नसला तरी कशाला ती पीडा जंगलात ठेवायची असा पंचायतीमध्ये निर्णय होतो आणि काही उत्साही तरुण काठ्या कुऱ्हाडी घेऊन जंगलाच्या दिशेनं कूच करतात. स्वामींना वचन दिल्याप्रमाणे नाग शांतपणे वावरत असतो. गावकरी नागाला शोधू लागतात, हेरतात आणि मारायला सुरुवात करतात. बराच मार खाल्ल्यानंतर नाग एका बिळाचा आधार घेतो आणि आपली सुटका करून घेतो. काही महिन्यांनी स्वामी परततात आणि पाऊल वाटेनं जाऊ लागतात. इतक्यात त्यांना नागाची आठवण होते आणि त्या नागाला शोधू लागतात. शोधूनही नाग कुठे दिसत नाही म्हटल्यावर स्वामी जंगलामध्ये आत शिरतात. पुढं एका झाडाखाली त्यांना अतिशय केविलवाण्या परिस्थितीत नाग पडलेला दिसतो. ते त्या नागाजवळ जातात. जखमांनी भरलेला आणि अतिशय क्षीण झालेला नाग स्वामींना बघतो आणि त्यांना वंदन करतो. नागाची ही अवस्था बघून स्वामी अतिशय अस्वस्थ होतात आणि तुझी अवस्था अशी कशी झाली असं विचारतात. नाग म्हणतो, कोणाला डसायचं नाही, त्रास द्यायचा नाही असं वचन मी तुम्हाला दिलं होतं. त्यामुळं गावकरी मला मारत होते तरी मी प्रतिकार केला नाही. यावर स्वामी नागाला म्हणतात, अरे मूर्खा, मी तुला कुणालाही स्वतः जाऊन डसू नको किंवा उपद्रव करू नको असं सांगितलं होतं. पण जर तुझ्या वाटेला कोणी आलं तर फणा काढून घाबरवू नको असं कुठं म्हटलं होतं. हीच गोष्ट मला हिरेगौडा प्रकरणात कळली आणि जर अशा पद्धतीचे लोक इथून पुढे जर जीवनामध्ये भेटले तर कसा फणा काढायचा हे तंत्र माझ्या लक्षात आलं. त्यामुळं आजपर्यंत मी कुणालाही माझ्या वाटेला येऊ दिलं नाही. चावायची गरज नाही तर फणा तरी काढा. हा मंत्र मला सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडला.